मित्रांनो, हयातीचा दाखला जीवन प्रमाणपत्र कसं करायचं 1 मिनिटामध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलला फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करून सर्च ठेवा. करायचंय आधार फेस आरडी म्हणून, आणि हे सर्च केल्यानंतर आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचं, इन्स्टॉल करून घ्यायचं. करायचं ते आहे जीवन प्रमाण. हे ॲप जे आहे ते आपल्याला सर्च करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं. हे जे 1 नंबरचं आहे 6K रिव्ह्यू लोकांनी दिलेले आहे, ते इन्स्टॉल करून घेऊया. पण केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिव्हाइस रजिस्ट्रेशन आणि ऑपरेटरचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि मेल आयडी असेल तर मेल आयडी टाकून घ्यायचं. सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सबमिट करताल तुम्हाला मित्रांनो OTP येणार आहे, आणि जो काय OTP आहे तो OTP टाकून आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक नाव आपल्याला टाकायचं आहे आणि स्कॅन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं स्कॅन या बटनावरती क्लिक करतानावरती क्लिक करूया आणि आपलं जे ऑथेंटिकेशन आहे ते आपण करून घेऊया. लिंक केलं की ऑटोमॅटिकली ऑथेंटिकेशन होईल. मित्रांनो, आधार नंबर आपल्याला लागणार आहे, तर तो आधार नंबर आपण आता टाकून घेऊया पेन्शनचा. त्यानंतर तुमचा जो पेन्शनचा मोबाईल नंबर असणार आहे तो आपण टाकून घेऊया आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करताल मित्रांनो, इथं त्या व्यक्तीचं पेन्शनचं नाव आणि बाकीच्या डिटेल्स मिळालेले आहे. PPN नंबर जो आहे तो तुमचा बरोबर आहे का, जीवन प्रमाण करायला ते विचारेल. कन्फर्म करून स्कॅन या बटनावरती, जसं तुम्ही स्कॅन या बटनावरती क्लिक करताल मित्रांनो, पुन्हा एकदा फेस कॅमेरा ओपन झालेला आहे आणि फेस कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं जे फोटो आहे तो फोटो आपल्याला घ्यायचा आहे. फोटो घेताना त्या व्यक्तीने डोळे ब्लिंक केले की ऑटोमॅटिकली तो फोटो कॅप्चर होणार. पद्धतीचं कन्फर्मेशन झालेलं आहे. इथं त्यांनी सांगितलेलं आहे थँक फॉर सबमिटिंग डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि प्रमाण ID दिलेला आहे.